11 वर्षापासून आहे ठाणे जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि ही जिल्हा पातळीवर स्पर्धा भरवते आणि या संस्थेमध्ये पुढे ठाणे जिल्ह्यामध्ये जे अकॅडमी असतात, जे क्लासेस चालवतात, कोचेस ते ह्याला संलग्न होतात आणि ह्या जिल्ह्यातर्फे ते लोक पुढे राज्य पातळीवर स्पर्धेमध्ये सहभाग होतात. या स्पर्धेमध्ये खेळून यांच्यातर्फे संघटना जी आपली जिल्हा संघटना तायक्वांडोची आहे त्यांनी जी प्रगती केलेली आहे असं ते आणि याच्या मागे जे कोच प्रशिक्षक ज्यांनी जे विद्यार्थ्याच्या मागे जे मेहनत घेतात ते त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आणि जिल्हा संघटनेने काय प्रगती केली, कुठपर्यंत गेलेली आहे, गेल्या 12 वर्षापासून 11 वर्षापासून काय प्रगती केली ते आपल्या समोर मांडतात. ठाणे डिस्ट्रिक्ट तायक्वांडो असोसिएशन ही गेली 10 वर्षापासून 2014 पासून कार्यरत आहे आणि मुलांच्या त्यांचं मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ होण्याकरता हे तायक्वांडो हा जो गेम आहे हा अतिशय उपयुक्त आहे. नुसतंच त्यांच्या शारीरिक मानसिक बरोबर त्यांच्या करिअरच्या दृष्टीने म्हणजे 10वीच्या सुद्धा परीक्षेमध्ये हे तायक्वांडोचे ज्या लेवलला ते खेळतात त्याप्रमाणे त्यांना मार्कसुद्धा मिळतात, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळतं की या गेममध्ये यावं आणि पुढे जाऊन करिअरच्या दृष्टीने त्यांना नोकरीत सुद्धा ज्या लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत, मग ते राज्य असो किंवा देशाच्या लेवलला पोहोचलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळतं. आता ही संस्था जी आहे ह्याच्या अंतर्गत गेल्या जवळजवळ 40 ते 50 हजार मुलांनी तायक्वांडो शिकलेले आहेत व त्याचबरोबर नॅशनल लेवलला 20 ते 25हून अधिक पदकं या मुलांनी जिंकलेली आहेत आणि आता तर चांगलं प्रशिक्षण गेल्या 10 वर्षात मिळाल्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे हे आता दरवर्षी वाढते. म्हणजे या वर्षी सुद्धा बघितलं तर जवळजवळ 10 पदकं मिळाली आणि आम्ही जे काही पुढचं बघतोय, जी मुलं ज्या पद्धतीने इथे प्रशिक्षण घेतात आणि त्यांना ज्या सुविधा मिळतात, पुढच्या काळात ठाणे जिल्हा हे अगदी अग्रेसर राहणार आहे. नुसतंच राज्याच्या दृष्टीने नाही पण देशाच्या दृष्टीने सुद्धा. त्याला कारण असं आहे की सेन्सॉर्स जी खेळ खेळतात तेव्हा सेन्सॉर वापरणं खेळांमध्ये या मुलांना आतापासून इथे प्रशिक्षण मिळतं जे बहुतेक दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये मिळत नाही आणि त्याच्यामुळे इकडची मुलं अग्रेसर आहेत खेळण्यात आणि पुढे जाऊन चांगले कोचेस सुद्धा, कारण जेवढी मुलं शिकतात त्याच्यातून चांगले कोचेस इकडे होत आहेत आणि अतिशय चांगली इकडे एक फळी आहे कोचेसची आणि ज्यांच्या माध्यमातून चांगली मुलं आज इथून घडतायत आणि पुढे चांगलं कार्य करतात.